कुठे चेअरमन? हो चेअरमन, का रे गंठन? मला आहे ना ठेपा लागलाय. पाहिलं का ठेपा लागला बा तुला आता? तुमच्या ते चुलत भावाच्या बायकोची बहीण. हा हा मिळून हा हाय हाय हा हा काय झालं? ती आहे ना, ती डॉक्टर झाली ना. हा हा झाली झाली. ती गायनकॉलॉजिस्ट का म्हशिकॉलॉजिस्ट काही झाली ना ती. हा हा झाली झाली बरोबर आहे. हा मग चला बरं आपण त्यांच्या घरी जाऊ. कशाला जायचंय तिच्या घरी आता? मला तिला मागणं घालायचंय. का बरं? मला लग्नासाठी. अरे पण ती तयार होईन का? मग ती गायला म्हशिकॉलॉजिस्ट झाली. मी इकडे गायीन म्हशीच्या याच्यात एकदम एक्सपर्ट आहे ना. दूध काढायला, गोठा धुवायला, गाय म्हशींना आंघोळी घालायला, कडबा कुट्टी करायला. अरे ती गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे खूप मोठी डॉक्टर झाली. ती तुला असा दवाखाना झाडायला सुद्धा ठेवायची नाही. तू आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या काय परिस्थितीप्रमाणे बघ ना एखादी. गायनकॉलॉजिस्ट म्हणजे गायीची डॉक्टर असेल ना ती. मग अरे गायची डॉक्टर नसती ती गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे लय मोठी डॉक्टर असते ती. तुम्ही चला, मला दाखवते ती माझी त्यांची गाड घालून द्या. पळते ती काय मला सांगते ती धरून असं आणलं म्हणलं. तुम्ही सोबत म्हणलं कोणी नाही म्हणलं स्टाफ आहे का? तुला आहे ना तुला आहे ना नाही ना, तिला थांब नाही ना, नाही चेअरमन. चेअरमन, हा माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे असं होय कधी? आता या महिन्यात. हा म्हणजे परवा तुम्ही सांगितलं होतं परवा दिवशी लग्न आहे ते. हा, बरं तर मला आहे ना चांगली साडी किंवा घागरा घ्यायचा होता. तर माझ्यासोबत नगरला चला ना, तुमची ओळखीची आहे, मग चांगलं भेटेल आणि तुम्हाला कपड्यातलं जास्त कळतं. अहो तुम्ही कधीतरी एवढ्या दिवसांनी माझ्याकडे काहीतरी मागितलंय. तुम्ही फक्त सांगा काय घ्यायचंय. साडी घागरा दोन्ही घेऊन टाका आणि तिथं गेल्यावर बघा तुम्ही फक्त. म्हणजे मी तर म्हणतो असा ढिगलच तुमच्या पायावर लावतो सकाळ. चालेल. आणि ढिगल ऐका ना तुम्ही, ढिगलच काय जायला अख्खं दुकानच तुमच्या नावाने करून टाकतो. नको एवढं काय करायचं. मी ना मग दोन्ही घेते. हळदीला साडी घालते आणि लग्नाला घागरा घालते. बरं 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 मग नक्की नक्की. आज जायचं. अहो आज काय थोड्या वेळाने तुम्ही फक्त आवरा, घरी गेल्यावर मी गाडी घेऊन येतो हा. आणि नक्की जायचं आज. नक्की अहो शब्द आवरलेलंच आहे माझं, आता निघाले तरी चालेल. चेअरमनचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्हाला तर माहिती आहे. काही झालं इकडची दुनिया तिकडं झाली तरी चेअरमन येत असतो. येतात. तुम्ही थांबा स्टँडवर जाऊन, मी गाडी घेऊन आलोच मग. स्टँडवर थांबू बाई. मग आता इथं सोबतच जायचं म्हणलं कुणीतरी पाहिजे ना. तुम्ही फक्त तिथं नेहमीच्या ठिकाणी थांबा, मी तिथून पिकअप करतो तुम्हाला. बरं. चालेल ना? चाल निघते मी हा लगेच. लगेच. हो आवडते. सुजाताबाई, खाऊ सुजाताबाई. तुम्ही कसं ओळखलं मला? बघा आता कुठे चालले नटून थटून? मी नगरला चालले. नगरला काय विशेष? विशेष म्हणजे माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे परवा. बर मला साडी घ्यायची, साडीच घ्यायची होती, पण चेअरमन म्हणले घागरा बी घ्या आणि साडी बी घ्या. बर. म्हणजे मी हळदीला साडी घालणार आणि लग्नाला घागरा घालणार. अरे वा. हा, आणि चेअरमन सोबतच चालले. ते मला बोलले की तुम्ही फाट्यावर जाऊन रस्त्याला थांबा, मी गाडी घेऊन आलो. मग चेअरमन तुम्ही जोडीन चाललेत नगरला हा. घागरा आणि साडी घ्यायला? अजून बरेच काही घेणार मी, बांगड्या, मग काय होता टिकली, मॅचिंग मॅचिंग सगळं सगळं सगळंच ज्वेलरी. मग कायनू बायनू किडूक मिडूक म्हणून मी सगळं. लई खुश आहे. वा वा वा. हा, चालतं. हा जा जा. हा. चेअरमन बाईला घेऊन साडी, बाईला घागरा. इथं मी म्हणतो सोयरीक जोडून द्या, तर मला हे करतात ना. मी बघतो आता. हो चेअरमन बाई, बरं झालं भेटलं, तुमच्याकडेच निघलो होतो. भेटा तर डायरेक्ट अंगावर आले, घाबरले ना मी. काय म्हणता? पक्की खबर आहे पक्की. सुजाताबाई आहे ना, तिच्या मावस बहिणीत लग्न आहे परवा. मग त्याचं मी काय करू? मग आज ती घागरा आणि साडी आणायला नगरला चाललेली. मग जाऊ द्या ना, तुमचे पैसे घेऊन चालली का? नाही, तुमचा नवरा घेऊन चालली. बरोबर. काय? चेअरमन आता मोठी गाडी घेऊन निघणार. हा. तिला फाट्यावर जायला सांगितलंय. हम्म. फाटून गाडीत बसणार, तोंडाला ती बांधून स्कार्फ बीर, स्कार्फ. हा. मग नगरला जाणार. आता नगरला गेल्यावर खरंच खरेदी करते का दुसरीकडे कुठं जाते आपल्याला काय माहिती. साईबनला जातील, पिक्चर बघायला जातील, कॅफेला जातील, जेवायला जातील हॉटेलला, फॅमिली गार्डन, रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स अवेलेबल, कुठेही जाऊ शकते नाही का. असं म्हणतो हा, पण असं नाही करू शकत. माझं सांगायचं काम आहे, तुम्ही तुमचं ठरवा. माझा नवरा भोळा आहे भाऊजी. बोला. अहो लफडे सोळा आहेत त्याचे. तुम्ही गप्प बसा. त्यांनी फक्त त्या एका बाईच्या नादी लागून सगळा इस्कूट करून टाकलाय संसाराचा.
काय काय करू मी सांगा बरं तुम्ही काय करू मी इथं मरमर मरते संसारासाठी आणि हे गाड्यांमध्ये बाया फिरवतात पटतं का तुम्हाला तरी भाऊजी नाही ना, मला पण लय वाईट वाटतं वहिनी. नुसतं वाईट वाटून काय उपयोग आहे? काहीतरी करा ना मग काय करू? अडवा ना त्यांना असं ते काय माझं करा? ऐकणार आहे का? हा तुमचं नाही ऐकणार तो माणूस लय हरामी मी बघते ना मी बायको आहे ना मी बघते कसं काय जाते ते कापड बाजारात जाणार आहेत का आता घागरा साडी म्हणलं कापड बाजारात जाते, भांडे गल्लीत थोडी जाणार. भांडे कसं काय संसार करायचं का भांडे घ्यायला लावतात काय तुम्ही तिला तुम्ही ना गाडीला आडव्या झोपा. झोपायची काय गरज आहे बघते ना मी त्यांच्याकडं बरं झालं अशाच खबरी देत जा हा. सगळ्या गावात नका करू फक्त नाही नाही, हा इज्जतीचा प्रश्न आहे संसार मोडन माझा जा कामा बघा खाजू येते आज. आता काय करू मग त्याचं त्यानं काहीतरी 200-300 खरं सांगू भाऊजी लय तारामळ चालले जनावराला पैसे- बघा. येऊ का मी? हा बघ आता यांचं चांगलं मूर्त बसवते काय झालं? बाहेर या अरे झालं काय पण? बाहेर या तुम्ही थांबा 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 बरं. चावी काढा काय ही. काय पाहिजे तुला? चावी काढा कशाला चावी पाहिजे तुला? द्या इकडे ती चावी चावी? अरे चावी लागते चावी मला. इकडे अरे बाहेर जायचं मला महत्वाचे काम असतात. अजिबात पुढे जायचं नाही का नाही जायचं? मला माहित आहे ना तुमचे किती महत्वाचे काम आहेत ते इथं आडवी पडेन मग घाला माझ्या अंगावून गाडी अरे पण तुला आज झालंय काय? मला नगरला अतिशय महत्वाचं काम आहे. मला आमदार साहेबांनी बोलावलेलं आहे. जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर आमची मिटिंग होणार आहे. मला अजिबात काय सांगू नका मला माहिती आहे तुमचं काय आमदाराचं काम आहे ते मला सगळं कळलंय काय काय तुला कोणीतरी काहीतरी भरावलेलं दिसतंय. मला नगरला जाऊ दे. मला कुणी काय भरवायची गरज नाही मी काय लहान नाहीये कळलं का तुम्ही असे काही कारनामे करताना मला कळणार नाहीत का काय म्हणणं आहे तुझं? मी नगरला जायचं नाही. अजिबात जायचं नाही मी नगरला जाणार. तुम्ही कस काय जाणार गाडी चावी तू घ्यायच्या गाडीला हा? ठीक आहे असू दे पण मी नगरला जाणार. काय तुम्ही करणार तू? नगरला जायचं काय नाही. करणार तू? बघायचंय काय करते मी मग बघायचं काय करशील? हे दिसलं का तिने शोळत घालीन मी बरं ठीक आहे. तुला गाडी आणि ती चावी आणि तू मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं. तुम्ही कस काय नगरला जाता मी पण बघ काय फोर व्हीलर नसली म्हणजे काय नगरला जाता येत नाही काय? या गाडीवर मोटरसायकल वर घेऊन जाईन. काय करीन ती? तू काय करते इथं? कस काय आली तू इथं? चालले हा मी माझ्या महत्वाच्या कामाला चाललेलो आहे. आता महत्वाच्या तुम्हाला जाऊ दे. कामाला कापड बाजारात का घागरा घ्यायला साडी घ्यायला आ मला माहित नाही काय चावी आणा इकडं आणि चावी चावी आणा नाही मी इकडं. जाणार मी कस काय जाता तुम्ही आणि गेलो मग काय करशील? कस काय जाता काय करशील? बघल मी मला काय करायचंय ते मग बघतो काय कर. आता ही गाडी सोडी तुम्ही मी जातो आता. तुला काय मी जाणार नगरला. नगरला जाणार पळा पळा किती पळतात मी पण बघ अरे ला, ही बाई काय आहे ना आज काय पिच्छा सोडित नाही. मला तर नगरला जायचंय. मी नगरला जाणार कसा? तिला चपलीला काय आताच नेमकं. अयो तू काय करते इथं? आ, तू नेमकं पुढंच का मला पाहिजे न तिथं? आता तू माझा पिच्छा सोड. मला नगरला जायचंय. छान ते सोडत मी जर्मन काय भानगड काय काय धावपळ बाबा, लय धावपळ माझ्या मागे. काय झालं कामपूस एवढे दमलेत पार. अरे झालंय असं. हा सुजाताबाईचं माझं ठरलंय नगरला जायचं. हा मग? सुजाताबाई माझी स्टँडवर वाट बघती मग आणि चेअरमन बाईला त्या गांठ्यानी नाही तर कुणीतरी सांगितलंय. हा चेअरमन बाईच माझ्या मागे लागली लाकूड घेऊन. आणि मला काही करा पण मला इथून स्टँड पर्यंत पोहोच करावं. काहीतरी डोकं लावा बरं. मोठ्या गाडीची चावी घेतली लहान गाडीची चावी घेतली कसं करावं काहीच कळलं. अवघड झालं राहते यांचं. चेअरमन हा? माझ्याकडे आयडिया एक असं सांग सांग ना बरं मग. लवकर काय करायचं? तुमचं असं करून हा. जस काय तुमचा ऍक्सिडेंट झालाय बरं आणि ह्या इथं म्हातारीकडे एक वाकर आहे हा हा त्या वाकरवर तुम्ही आपलं असं कुथत चला ना आम्ही तुम्हाला मागून धरू हा जस काय तुम्हाला दवाखान्यात नगरला जायला हा. मग चेअरमन बाई जरी आली हा. तर चेअरमन बाईला सांगायचं चेअरमनचा ऍक्सिडेंट Accident झाला झालाय. दवाखान्यात न्यावा लागल. आम्ही काय करतो तुम्हाला फाट्या सोडतो फाट्यान तुम्ही जाई असतील आम्ही आलो वाकर घेऊन माग अरे मी गाडी बोलून घेईन एखादी फाटीहून. हा. पण तुम्ही मला फक्त फाट्यापर्यंत पोहोच करा. चला, चला चला, चला चला. इकडं बाळ्या नाटक असं झालं पाहिजे का बाईला वाटलं पाहिजे ना अयो खरं खरंच चालली दवाखान्यात बरं का. असा म्हणावा मोटरसायकलचं चाकच गेलं पायाचा तुकडाच पडलाय भुगाच झालाय. डायरेक्ट हा, हा.
आली बर का बाई. अयो, आली. Acting करा. दमन. लई राव, असं कसं गाडी आला, 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 आला. अरे लय बत्ती वाजता पाय काय? मोडला तुझ्या नादात पाय मोडला गाई गाई अयो. पळाले पाय मोडलाय आता त्यांना नगरला दवाखान्यात न्यावं लागन. सकाळपासून जीव घेतला याच्यामुळेच पाय मोडलाय. पाय मोडला कस काय मोडला दोन्ही गाड्याची चाव्या तर मी काढून घेतल्या होत्या अरे दुसरा येऊन धडकलाय पायावर. का अहो, मरता मरता वाचले ते मरता मरता वाचलेत का? चला पण आता अयो. तुम्ही नाही वाचलं आता आता. येत अरे काय करू राहिली तू याचं टाळं फोडते ना मी तुमच्याकडे तुमच्याकडे तर नंतर पाहतेच मी आधी याच्याकडे पाहते मी. हा? अरे अरे Accident अरे झाला पाय रे. हा? पाय पाय चालताना ऍक्सिडेंट झाला आता कसे पळायला लागले हा? पाहिलं ना मंडळी 2-2 खाते सांभाळले का अशी फजिती होती. त्यासाठी आपले घरीच राहा सुरक्षित राहा आणि एकच खातं सांभाळा. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.